आता जो सामना होतोय सरपंच 11 कळसवले आणि स्वामी राय उद्योग सुर्वे सुपर किंग्स या दोन संघामध्ये किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. हार्दिक अभिनंदन दोन्ही संघांना, हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू मात्र आधी कॉमेंट्री बॉक्समध्ये या, तरच सामन्याला सुरुवात होईल याची नोंद घ्या. कारण मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय, नाही तर पॅनल्टी दिली जाईल हे लक्षात ठेवा. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि चांगला जाणकार असा खेळाडू या, आणि ज्याला सगळ्यांची नावं माहिती आहे त्यानेच या इथे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. सुपर सुर्वे सुपर किंग्सची सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ती संदीप पळसकर आणि संदीप सलामीचा असा फलंदाज आणि गोलंदाजी करतोय तो. अतिशय सुंदर चेंडू ऑफ स्टॉपच्या बाहेर येतोय, परंतु पंचाकडून नोचा इशारा होतोय. नो होतोय आणि ऑफ स्टॉप चेंडू होतोय, धाव काही निघत नाहीये. एक धाव मिळते आणि फ्री हिट सुद्धा मिळते. या दुसऱ्या सामन्यातील दुसरी फ्री हिट समीर कडून. पुन्हा एकदा समीर तयार होतोय. आपल्या गोलंदाजी मार्क कडून आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. हलकासा कटोऱ्या मारण्याचा प्रयत्न, झेलचा मात्र इथे चांगला प्रयत्न केला होता, परंतु चांगली गोलंदाजी, चांगला टिचून असा मारा करतोय. स्विंग करतोय चेंडूला आणि चेंडू टाकतोय. सरळ असा मारण्याचा प्रयत्न होता, ऑफ साइड मारण्याचा प्रयत्न होता, पूल करत होता, परंतु चेंडू मात्र हलकासा कट होतोय, जागेवरतीच थांबतोय. निर्धावचा चेंडू जातोय तो समीरचा चांगल्याशी गोलंदाजी करताना रायडोर मारा करतोय आणि पंचांना पार करून चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टॉपच्या बाहेर आलेले चेंडू एसटीच्या मागे चेंडू येतोय. धाव काय मिळत आहे निर्धावचा. थोडंसं खेळ मात्र बघून घेतोय, गोलंदाजी मात्र पाहून घेतोय आणि मैदानाची पाहणी करतोय हा खेळाडू. समीर पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो, क्षेत्रक्षेत्री हजर आहे. एक धाव मात्र पूर्ण होते संदीपच्या बॅट मधून आणि समाधान मानतोय. अतिशय चांगलीशी गोलंदाजी समीर कडून होते. एक मात्र त्याने नो चेंडू टाकलाय, परंतु पुन्हा एकदा तो पुनरागमन करतोय आणि गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपवरती खेळवण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा तो यशस्वी होतोय. लेग साईडला तो खेळवत नाहीये आणि तो चांगला असा मारा करतोय.
पुन्हा एकदा ऑफ स्टॉपच्या बाहेर आलेला चेंडू यष्टीरक्षक चेंडू कुठली चूक न करता पुन्हा एकदा चेंडू समीरकडे देतोय. निर्धावाचा चेंडू जातोय चांगल्याशी गोल आणि तिकट असा मारा करतोय समीर. खरोखर चांगलीशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. टप्प्यामध्ये गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला तो मात्र जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय. पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय आणि हा सरळ मारलेला फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते आणि अशा तऱ्हेने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती बिनबाद 3. अतिशय चांगली गोलंदाजी केली समीरने. टिचून अशी गोलंदाजी केली. फक्त 3च धावा दिल्या. फलंदाजाला मात्र त्याने जखडून ठेवलंय आणि चांगलं असं योगदान देतोय. आणि फलंदाज आहे ते संदीप आणि प्रणील. स्ट्राईकला येतोय तो प्रणील. आता पाहूया प्रणील कसा सामना करतोय आणि दुसरं षटक कोण घेऊन येतोय. आणि संदेश मटकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय आणि मला वाटतं तो नक्कीच राईट ऑन द मारा करतोय प्रणीलला. सरपत्र बांधण्याचा हा खेळाडू प्रणील आहे आणि उजव्या हाताने फलंदाजी करतोय. सलामीला आता तो आलेला आहे आणि मला वाटतं या मैदानावरती जर जिंकायचं असेल तर 40-25 धावा करणं मात्र नक्कीच आहे. मोठं आव्हान असणार आहे. 40-25 धावा जर केल्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तर मोठं असं आव्हान समोरच्या संघावरला ते देऊ शकतात. पाहूया कारण पहिल्या सामन्यामध्ये 53 धावा जावल्या ते 54 धावांचं आव्हान होतं पण लिलया पार पाडलं होतं ते प्रियाश इलेव्हन संघाने. चांगलीची फटकेबाजी केली होती ती आपला सुयश आणि प्रसादने. चांगले षटकार चांगले चौकार मारून आपल्या संघाला विजय मात्र केले ते प्रियांश इलेव्हन संघ. आणि हा दुसरा सामना सरपंच कळसवली. अतिशय चांगला पटका ऑफ साइड चेंडू होता. झेल होता मात्र झेल सुटतोय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये झेल होता परंतु झेल सुट्ट्याने जीवदान मिळतंय ते प्रणीलला. अतिशय चांगला चेंडू टाकतोय संदेश. राईट ऑफ द मारा करतोय संदेश. कृपया जे खेळाडू उभे त्याने खाली बसायचं आहे. कुठे व्यत्यय होऊ नये. खेळाडूला खेळताना त्रास होऊ नये. डोळ्यावरती अतिशय उत्तुंग पटका स्केअरच्या दिशेने फिरून मारायला शॉट आणि बहुया झेल तिथे होतोय का आणि अतिशय सुंदर झेल घेतोय. लेग साइडला झेल सुटत होता आणि तू मी करता करता झेल मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू चांगल्या तऱ्हेने विसवतोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का सुरवे सुपर किंग्सला मिळतोय आणि संदीप पॅव्हिलियन मध्ये परततोय. सलामीचा फलंदाज होतो. झेल मात्र अतिशय चांगला घेतला जातोय. हातातून झेल सुटला होता आणि झेल होतो आणि आता फलंदाजी तो 1 डावला जातोय तो गोविंद पळसमकर. सर्व खेळाडू पळसमकर नावाने इथे खेळताना आपल्याला दिसतात. पळसमकर वाडीतील वडद हसोलचे हे सर्व खेळाडू नामवंत खेळाडू आणि सर्व क्रिकेटर्सची इथे मंदियाळी या मैदानामध्ये आपल्याला दिसते. उत्कृष्ट सर्व धडाकेबाजाचे फलंदाज प्रसिद्ध या पंचक्रोशीतील सर्व खेळाडू या मैदानात आपल्याला 2 दिवस इथे दिसणार आहेत आणि पौर्णिमा मासे यांचं आगमन होतं. हार्दिक स्वागत. अतिशय चांगला फटका उजव्या एसटीच्या बाहेर आलेला चेंडू चांगला फटका आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातो. क्षेत्रक्षे तिथे हजर आहे. 2 धावा मात्र घेतोय तो गोविंद. चांगल्याशी फलंदाजी करतोय गोविंद. आलेला चांगला फटका मारतोय. 2 धावा मात्र घेतो आपल्या संघाला. अतिशय सुंदर चेंडू जोरदार असा अपील करताना LBW ची उत्कृष्ट चेंडू यॉर्कर टाकतोय आणि एसटी मागे चेंडू जातोय. 1 धावाने लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मात्र मिळते. एकच रस ना. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो चेंडू ना. 2 धावाने एकूण एकच ना. चांगलीशी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज आपल्या संघासाठी. खरोखरच टिचून अशी गोलंदाजी करतात. आताचा चेंडू त्याने मात्र उत्कृष्ट टाकला होता. पायावरती चेंडू आदळला होता. पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकतोय. अतिशय सुंदर फटका आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. चांगलीशी फटकेबाजी गोविंदच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळते.
विविध तो फटके मारतोय आणि 4-2 अशा प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आपल्या संघाचा धावफलक मात्र तो धावता ठेवतोय. अतिशय सुंदर चेंडू, थोडासा स्विंग होतोय चेंडू आणि हलकासा कट होतोय. ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन एकच धाव मिळते ती गोविंदला. अशा तऱ्हेने षटक संपलंय. धावसंख्या होती इथे 2 षटकानंतर 10. एक गडीबाद 10. 10च्या सरासरीने म्हणजे इथे 5च्या सरासरीने धावसंख्या इथे उभी केली ती स्वामीराया उद्योग सुर्वे सुपर किंग्स संघाने. एक गडी मात्र त्यांचा बाद होतोय. सलामीचा फलंदाज पॅडवेनमध्ये परततोय. 2 षटकं संपले. पाहू तिचं षटक कोण घेऊन येतोय या संघासाठी. अतिशय चांगलं इथे क्रिकेट आणि चांगलं नियोजन फ्रेंड्स ग्रुप आयोजित राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024 ओनी पंचायत समिती विभागांतर्गत प्रीमियर लीग को पॉवर्ड बाय श्री समर्थ एंटरप्राइजेस दादर. आणि आता गोलंदाजीसाठी येतो विश्वास शिंदे. गोविंद पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय, तयार होतोय विश्वासचा सामना करण्यासाठी. विश्वास मात्र क्षेत्ररक्षण लावून घेतोय. एक नामवंत असा खेळाडू, प्रसिद्ध असं वलय त्याच्या नावामध्ये आहे तो विश्वास शिंदे. गोलंदाजी करता राईटवर मारा करतोय. रनअप मात्र त्याचा छोटंसं आणि गोलंदाजी करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू आणि फिरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगावरमध्ये आदळतोय. यष्टीरक्षक मात्र दक्ष तिथे दिसतो आणि एकच धाव देतोय. अतिशय चांगला चेंडू टाकतोय विश्वास. आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला फटके मारण्याची काही संधी दिली नव्हती. हा रस लेग बायचा नाही ना. हा लेग बाईस ओके. आणि दोघेही वडद असोल गावचे दोन्ही फलंदाज पळसमकर खेळतात. आपल्याला गोविंद पळसमकर फुलस्टॉप चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू विश्वासाने चेंडू टाकतोय आणि मधली एसटी वाकवतोय ती प्रणिलची. अतिशय उत्कृष्ट चेंडू या सामन्यातील या स्पर्धेतील विश्वासचा यॉर्कर त्याने टाकला होता आणि सरळ चेंडू आदळत येतो यष्टीवरती आणि प्रणिल फायरविनमध्ये परतोय आणि चांगलं यश प्राप्त करतोय विश्वास. आपल्या नावाप्रमाणे विश्वास संपादन करून गोलंदाजी करतोय. आणि आता जातोय तो विश्वजित त्रिपाठी. विश्वजित उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज थोडी पाहणी करतोय. मैदानाची क्षेत्ररक्षण पाहून घेतोय आणि तयार होतोय विश्वाचा सामना करण्यासाठी. यशस्वी असा हा गोलंदाज विश्वास. पुन्हा एकदा पंचांना पार करून फुलटॉस चेंडू आणि पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय आणि नोचा इशारा होतोय पंचांकडून. एक नो होतोय. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. 2 धावा मात्र मिळतात. आणि आमच्या समाजसेविका पौर्णिमा मासे यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावरती विराजमान झालेलं आहे. त्यांचा सत्कार करतायत ते जितेंद्र आचरेकर साहेब यांना मी विनंती करतो की पौर्णिमा मासे यांना याचा सत्कार करावा. आणि हा स्केलच्या दिशेने फिरून मारायला पटका क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. पाहूया किती धावा इथे होत आहेत. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. विश्वजित त्रिपाठी. पुण्याचा विश्वास शिंदे. अतिशय चांगला चेंडू होता पण तेवढा चांगला असा फटका मारलाय. पूल करतोय लेग साईडला. चित्ररक्षक तिथे हजर आहेत. एकच धाव मिळते. विश्वाची गोलंदाजी मात्र चांगली आहे. धारदार अशी गोलंदाजी करतोय तो. फलंदाज जखडून ठेवण्यामध्ये चांगला यशस्वी झालाय. एक गडी बाद ही करतोय आणि यशस्वी होतोय. आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय विश्वास शिंदे. रनअप छोटंसं घेतोय आणि छोटंसं रनअप घेऊन तो हलूच असा चेंडू सोडतोय आणि उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा डावी एसटी वाकवतोय विश्वासाने डावी एसटी वाकवतोय आणि फलंदाजाला पायवेलेचा रस्ता दाखवतोय.
आणि गोविंद बाद होतोय. चांगलीशी फटकेबाजी करत होता गोविंद, परंतु विश्वासच्या गोलंदाजीवर त्याला फटकेबाजी करायची संधी काय मिळाली नाही. चांगलीशी टिचून गोलंदाजी केली आहे, चांगला टिचून मारा करतोय, तिखट मारा करतोय, फिरकी अशी गोलंदाजी करतोय आणि चेंडूला चांगलं वलन देतोय आणि तो खेळतोय. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो नामवंत खेळाडू विजय महादिये, या पंचक्रोशीतील प्रसिद्ध असा खेळाडू. आणि ह्या मैदानामध्ये आज जे सर्व खेळाडू होते सर्व प्रसिद्ध आणि धडाकेबाज असे फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला इथे बघायला मिळतील या मैदानामध्ये. आणि आपला खेळ दाखवण्याची ही नामी संधी एक मस्तपैकी जबरदस्त व्यासपीठ मिळवून दिलंय. आणि विजय महादिये बाद होतोय आणि पॅव्हलियनवर होतोय आणि चांगला झेल घेतला आणि जातोय विजयाची जागा घेण्यासाठी तो अरविंद महादिये. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो समीर शिंदे, एक नामवंत असा खेळाडू. गेले अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट मैदान गाजवलेला असा खेळाडू आज समीर शिंदे आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. उत्कृष्ट चेंडू होता, बॅटवरती चेंडू येतोय पण ऑफ साईडला पूल करतोय आणि एक धाव मात्र येते. कव्हर पॉईंट क्षेत्राच्या पाठीमागे गेल्या चेंडू 2 धावा मात्र इथे होत आहेत. विश्वजीच्या बॅटमध्ये 2 धावा मात्र मिळतात. समीरने चांगली गोलंदाजी केली होती, चांगला टप्पा दिला होता, पण तेवढीच चांगली खेळी करतोय तो विश्वजित आणि 2 धावा वसूल करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करून गोलंदाज पंचांना पार करतोय, चेंडू टाकतोय. ऑफ स्टंप गेलेला चेंडू ऑफ साईडला फटका मारतोय आणि अतिशय उत्कृष्ट फेकी, तेवढं चांगलं इथे क्षेत्ररक्षण करतोय तो समीर. खरोखरच मी म्हणालो गेले अनेक वर्ष तो इथे क्रिकेट खेळतोय, नामवंत खेळाडू आहे तो आणि क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे गेले अनेक वर्ष तो क्रिकेट खेळून सुद्धा आज तो त्याच्या धंद्या व्यवसायामध्ये आहे आणि कमी क्रिकेट खेळतोय, पण कुठेही त्याच्याकडून जाणवत नाही की क्रिकेट त्याने बंद केलंय. कारण एवढा तो चुस्त पुस्त आहे आणि तो चेंडू अडवतोय. अतिशय चेंडू चांगला जोरदार अशी अंपायरकडे पंचांकडे दाद मागताना विश्वजित दिसतोय. हलकासा कट लागले तो सांगतोय आणि मी झेल घेतलाय. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र विश्वास चांगला करतोय. पंच न नमणारे पंच म्हणजे रोशन, एक उत्कृष्ट असे पंच आहेत सिद्धेश आणि रोशन. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर आलेला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मदत जकडवून ठेवलं त्या समीरने. आपला अनुभव इथे जो पणाला लागतोय तो समीरचा आणि त्या अनुभवाचा आज इथे फायदा होतोय. फलंदाजाला जकडवून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय तो समीर. पुन्हा एकदा अरविंदसाठी पंचांना पार करून चेंडू टाकतोय. सरळ टाकलेला चेंडू सरळ फटका मारतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मात्र पूर्ण झालेले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण, तो पण 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. थोडासा फुलटॉस आणि यॉर्कर चेंडू होतोय, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय, एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. ह्या षटकानंतर धाव संख्या होते ती 21, 4 बाद 21. 4 षटकानंतर धाव संख्या होती ती 4 बाद 21. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण येथे होताना आपल्याला दिसत आहे. ते सरपंच कळसवळी या संघाकडून चांगली गोलंदाजी होते. समीरने तर चांगलं उत्कृष्ट षटक टाकलं आतापर्यंत. फ्रेंड्स ग्रुप आयोजित राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024 ओनी पंचायत समिती विभाग अंतर्गत प्रीमियर लीग को पॉवर्ड बाय श्री समर्थ एंटरप्राइजेस दादर यांच्या माध्यमातून स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहे. सर्वप्रथम या राजापूरमध्ये पहिल्यांदाच लीग स्पर्धा इथे आयोजित होते आणि फ्रेंड्स ग्रुपने चांगलं इथे नियोजन करताना आपल्याला ते दिसत आहेत. खरोखरच मैदान असं चांगलं सपाट मैदान आहे सर्व बाजूने आणि चांगलं अशी आखणी केली आहे मैदानाची. भगवे कपडे असे बांधलेले आहेत बाउंड्री लाईनवरती.
स्वप्नील गोतावडे आता गोलंदाजी करतोय, सामना करतोय तो विश्वजित त्रिपाठी. विश्वजित वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय. एक मोठीशी जबाबदारी या दोन खेळाडूंवरती, तर आतापर्यंत धाव संख्या झाली ती फक्त 21च झालेल्या 4 षटकं संपल्याने 21 धावसंख्या होते. वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय विश्वजित. उजव्या हाताने फलंदाजी करतोय. 5च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्येने उभी केली ती सुर्वे सुपर किंगने. 4 गडी मात्र त्यांचे बाद होत आहेत. आणि आता अतिशय उत्कृष्ट शॉट मारला होता, पण तेवढाच चांगला उत्कृष्ट झेल घेतला. इथे अनपेक्षित झेल बाद होतोय आणि हा फलंदाज पॅव्हलियनमध्ये परततोय. त्याने विचारी मनामध्ये केला नसेल की मी बाद होईन. अतिशय विचारपूर्वक त्याने हा फटका मारला होता. थोडासा पुढे सरसा होतोय आणि स्केअरच्या दिशेने हा शॉट खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे हजर असल्यामुळे फलंदाज बाद होतोय. विश्वजित बाद होता आणि पॅव्हलियनमध्ये परततोय. 5 फलंदाज बाद होत आहेत, पॅव्हलियनमध्ये जात आहेत ते सुर्वे सुपर किंग्सचे. आणि दबाव मात्र यांच्यावरती वाढतोय. संजय आणि आता जातोय तो संजय. 5वं षटक चालू आहे स्वप्नीलचं. आणि यशस्वी असा गोलंदाज पहिल्या चेंडूवर तो गडी बाद करतोय आणि यशस्वी होतोय. आणि आता फलंदाजीसाठी येतो संजय. उजव्या हाताने खेळणारा फलंदाज संजय. ऊन मात्र तापताय. उन्हाचा तडाखा मात्र इथे खेळाडूंना बसतोय, कारण 2 दिवसामध्ये ऊन खूपच तापत चाललेलं आहे. तापमान मात्र वाढत आहे. पुन्हा एकदा स्केअरच्या दिशेने मारलेला फटका आणि डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जो 1च धाव मिळते. संत गतीने खेळ मात्र इथे होतोय, परंतु धावा थोड्या जमतात. विकेट मात्र हो जात आहेत आणि चांगली असं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी होते ती सरपंच 11 कळसवली या संघाकडून. नामवंत असे खेळाडू या संघामध्ये आहेत. या पंचक्रोशीतील आपल्या संघासाठी जीवाचं रान करताना आपल्याला दिसत आहेत. टिचून अशी गोलंदाजी करतायत, चांगला असा मारा करतायत आणि फलंदाज जखडून मात्र त्याने ठेवलेत. आणि धावा रोखण्याचं काम मात्र या सरपंच 11 संघाच्या सर्व खेळाडूंनी केलेलं आहे आणि चांगली साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाकडून. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना. फुलटॉस चेंडू येत आहे, मारायचा प्रयत्न होता, परंतु मिडॉल क्षेत्रामध्ये चेंडू होते. 1च धाव मिळते इथे. क्षेत्ररक्षक तिथे हजर. स्ट्राईकला येतोय तो अरविंद. आणि हलकासा कट लागतोय आणि एसटी मागे चेंडू जातोय. कुठली चूक न करता विश्वास झेल घेतोय आणि अरविंद पॅव्हलियन मध्ये परततोय. आणि आता फलंदाजीसाठी होतो दिनेश. एका पाठोपाठ फलंदाज बाद होत आहेत आणि पॅव्हलियन मध्ये परत आहेत. दबाव मात्र वाढतोय. धावसंख्या मात्र काही तिथे होत नाहीये. एक धाव मिळते. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण इथे. तेवढी चांगली गोलंदाजी होते. मी मगाचपासून म्हणतोय की सरपंच 11 कळसवली संघ खरोखर चांगली इथे गोलंदाजी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि विचारपूर्वक इथे गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय हा खेळाडू. पुन्हा एकदा हलकासा कट होतो. एसटी मागे जेवतोय आणि विश्वासच्या हातामध्ये चेंडू येतोय, पण विश्वासाने चेंडू काय हातामध्ये बसत नाहीये आणि झेल सुटतोय. जीवदान मिळत आहे या खेळाडूला संजयला. धावसंख्या होते ती 5 षटकानंतर 6 गडी बाद 25.
आताच्या षटकामध्ये फक्त 3च धावा दिली. लागूच्या षटकामध्ये 21 धावा होत्या. आणि गोलंदाजीसाठी येतो शेवटचा षटक घेऊन येतो तो रुपेश धुमाळ. संजयला राईट ओव्हर मारा करताना अतिशय उत्कृष्ट चेंडू डाव्या एसटीहून चेंडू येतोय पाठीमागे. निर्धावसा चेंडू जातोय धुमाळचा. रुपेश धुमाळ गोलंदाजी करताना खरोखर धुमाळप्रमाणे धुमाकूळ असा पहिला चेंडू टाकतोय. उत्कृष्ट चेंडू टाकतोय आणि आत्मविश्वासाने आपल्या गोलंदाजी मार्कडे जातोय. समीर शिंदे यशेक्षण इथे करताना आपल्याला दिसतोय. एक सामाजिक कार्यकर्ता इथे समीर शिंदे म्हणून सध्या कामगिरी करत असताना आणि आज क्रिकेटचा इथे आनंद घेताना समीर शिंदे आपल्याला दिसतोय यशेक्षण करताना. अतिशय उत्तुंग फटका मारतोय. जबरदस्त शॉट म्हणावा लागेल या स्पर्धेतील. आणि क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतोय आणि सीमेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार होतोय. आपला जीव सांभाळून क्षेत्ररक्षण करा कृपया. आपल्या शरीराला कुठे दुखापत होता का म्हणे, कारण कुठे धडपड करू नका. संजयच्या बॅट मरून उत्तुंग असा चौकार येतोय. 4 धावा वसूल करतोय. संत खेळ चाललेला खेळ थोडासा जीव आणतोय, प्राण आणतोय. चौकार मारतो संजय. आणि खरोखर संजयला आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. आणि खरोखर संजय चांगला तळपतोय. चांगला फटका पुन्हा एकदा मारतोय आणि हा चौकार होतोय. 2 चौकार मारतोय लागोपाठ. संजय आपला इरादा स्पष्ट करतोय. आक्रमक होतोय आणि गोलंदाजावरती आक्रमण करतोय, हल्ला करतोय आणि चौकार वसूल करतोय. धावांचा पाऊस पडतोय आणि चौकारची बरसात मात्र आता तो नक्कीच करतोय आणि चांगला बरसतोय तो म्हणजे संजय. चांगली फटकेबाजी होते त्याच्याकडून आणि मोक्याच्या क्षणी तो आता फलंदाजी करतो. शेवटचं षटक आहे आणि खरोखर आता फटकेबाजी गरज आणि हे एकच षटक फक्त बाकी आहे की आक्रमक तुला खेळावं लागेल आणि चांगले चौकार मारावे लागतील, षटकार मारावे लागतील. आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याची मात्र संजयला सुवर्ण संधी आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा संजय तयार होते. पाहूया तिसरा चौकार मारतो का आणि लागोपाठ 6 चौकार मारण्यासाठी 1000 रुपये ते पारितोषिक लावलेला आहे. आणि हा लेग साईडला फिरून मारायला पटका. चौकार काय होत नाहीये. 2 धावा मात्र निघता. चांगली फेकी होते. क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि 3 ना एकूण. अतिशय चांगलीशी फलंदाजी करतो. चांगले फटके निर्माण करतो आणि संजय खेळतोय. खरं म्हणजे ही गरजच आहे फटकेबाजी करण्याची या षटकामध्ये. आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याची संजयला. मागे पुढे होतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू यष्टी मागे समीर शिंदे चेंडू पकडतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवतोय. या डावातील हे शेवटचं षटक टाकतोय रुपेश धुमाळ. पंचांना पार करून चेंडू पुन्हा एकदा संजयला टाकतोय. आखोटपचा चेंडू होता. पुढे सरसवण्याचा प्रयत्न होता आणि चांगला फटका मारायचा प्रयत्न होता, पण तो हलकासा कट होऊन स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय आणि 2 धावा मात्र करतायत. अशा तऱ्हेने दिनेश बाद होतोय. हा फलंदाज बाद होतोय. 1च धाव मिळेल ना मग. एकूण 2 धावा मिळत आहेत. ओके. आणि अशा तऱ्हेने पहिला डाव संपलेला आहे तो सुरे सुपर किंग्स संघाचा. आणि धावसंख्या झाली ती फक्त मात्र 38. 6 षटकांमध्ये धावसंख्या 38. सरपंच 11 संघाने ताबडतोब क्षेत्र लावून घ्यायचं आहे. आपल्याला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. जास्त वेळ लावू नका.
धावसंख्या होती 38 आणि 39 धावांची गरज. सूर्य सुपर किंग संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. सूर्य सुपर किंग संघ मैदानामध्ये जाताना दिसतोय. कृपया मैदानाच्या बाहेरून या. कृपया जे आता फलंदाजी करतात त्या संघाने कृपया कॉमेडी बॉक्सच्या बाजूला उजव्या हाताकडे या. तुमचा खेळाडू कक्ष इकडे आहे. जे आता बॅटिंग करतात त्याने इकडे या, कृपया या.
मित्रत्व 11 संघाचा संघमालक कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सुजित अतिशय उत्कृष्ट यॉर्कर टाकतोय. सन्मान देताना सुजित आपल्याला दिसतोय विजयच्या चेंडूला. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय व एक प्रसिद्ध असा हा गोलंदाज, अष्टपैलू असा गोलंदाज विजय मादे रायडोदा मारा करतोय सुजितला आणि सन्मान देतो चेंडूला. चांगला चेंडू हलकासा कट करतोय लेग साईडला आणि एक धाव मात्र घेतो. आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय तो सुजित. आपलं खातं उघडतोय, आपल्या संघाचं खातं उघडतोय. आणि मित्रता 11 संघाने नाणेफेक जिंकलेले हार्दिक अभिनंदन. सहा बॉलमध्ये 6 सिक्स मारल्यानंतर अमर वर्षे यांच्याकडून 1000 रुपये येणार आहे. त्यानंतर जब्बार काजी राजापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख यांच्याकडून 6 बॉलवरती 6 फोर मारल्यानंतर 1000 रुपये लीग संपेपर्यंत असणार आहे. या सर्व खेळाडूंची नोंद घ्यायची. पारितोषिकाचा वर्ष मात्र इथे नक्की होतोय. डावखुराचा फलंदाज आता खेळतोय तो राहुल. विजय पुण्यात आपला साईड बदलतोय. राहुलसाठी डावखुरीच्या फलंदाजासाठी राऊंड विकेट मारा करताना आपल्याला दिसतोय तो विजय. अतिशय चांगला चेंडू हलकासा पुश करतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एक धाव मात्र घेतोय तो राहुल आपल्या संघासाठी. चांगलीशी सुरुवात मात्र होतोय. 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती चुनाकुळवण आपला सरपंच 11 कळसोली संघाला 39 धावांची गरज आहे ती सरपंच 11 संघाला जिंकण्यासाठी. आणि पुढील सामना होतोय तो मित्रत्व 11 आणि स्वाभिमान क्रिकेट संघ या दोन संघामध्ये होतोय. मित्रत्व 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. विजय पुन्हा एकदा साईड बदलतोय. राईटवर मारा करतोय तो सुजितला. सलामीची जोडी मैदानामध्ये 11 संघाकडून. अतिशय उत्कृष्ट चेंडू डाव्या स्टोरले चेंडू पायावर चेंडू आदळत आहे. जोरदार अशी अपील परंतु एक धाव मात्र नक्की निघते. एक उत्कृष्ट विजयचा जो चेंडू होता. मी म्हणतोय ना विजय अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. अष्टपैलू असा गोलंदाज आहे आणि प्रसिद्ध आहे तो गोलंदाज. क्रिकेटमध्ये त्याच्या रक्तामध्ये आहे. गेले अनेक वर्ष तो इथे क्रिकेट खेळतोय. त्याचा अनुभव मात्र तो इथे पणाला लावतोय. जोरदार असा तो प्रहार करतोय या फलंदाजावरती आणि डाव्या स्टोर चेंडू जातोय. ओके सांगतो. माननीय विलास जानू पळसमकर, प्रकाश सकाराम पळसमकर, प्रकाश गुणाजी पळसमकर, शांताराम पळसमकर, ग्रामस्थ पळसमकरवाडी कृपया याने व्यासपीठावरती यायचं आहे. विलास जानू पळसमकर, प्रकाश सकाराम पळसमकर, प्रकाश गुणाजी पळसमकर, शांताराम पळसमकर कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा विजयचा. टिचून अशी गोलंदाजी करतोय. टिकत असा मारा करतोय तो विजय. विलास जानू पळसमकर यांचा सत्कार विलास करतील. अतिशय उत्तुंग पटका आणि शिबिरेषेच्या बाहेर
पळसमकर, प्रकाश सकाराम पळसमकर, प्रकाश गुणाजी पळसमकर, शांताराम पळसमकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. माजी सरपंच गाव वडद असोल विलास दोंडू मासे करतील. झरेवाडी मुंबईचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की या सर्वांचा आपण सत्कार करायचा आहे. अतिशय सुंदरसा फटका मारतोय. धावसंख्या होते ते 8 आणि 30 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. संतसा खेळतोय परंतु एवढे थोडेसे जान आणले षटकार मारून आणि वातावरण मात्र तापवतोय षटकार मारून हा फलंदाज. आणि पॉवर प्लेचं षटक हे दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज नारकर संदीप जोगळे. अतिशय वेगात टाकलेला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न हलकासा कट होतो. यष्टे बघा चेंडू येतोय आणि तिथे झेल मात्र सुटतोय. जीवदान मात्र मिळतंय. विलास जानू पळसमकर, प्रकाश सकाराम पळसमकर, प्रकाश गुणाजी पळसमकर आणि शांताराम पळसमकर कृपया व्यासपीठावरती या. विलास दोंडू मासे हे त्यांचा सत्कार करतील. मुंबई मंडळाचे अध्यक्ष सत्कार करताना आपल्याला दिसतात. या सर्व मान्यवरांचा पळसमकर वाडीतून आलेले सर्व ग्रामस्थ या स्पर्धेसाठी इथे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवत, स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. ती सर्व मंडळी खूप खूप त्याच्या आम्ही आभारी आहोत. आणि अध्यक्ष मुंबईवरून आलेले आहेत. अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा शतकशी द्या जरा. एक धाव मात्र मिळते. ती एका धावेचे समाधान मानतोय. उजव्या श्री बाहेर आलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय आणि निर्धावचा चेंडू अतिशय वेगात अशी गोलंदाजी करतोय. रनअप मात्र तो मोठं घेतोय आणि जोरात धावत येऊन चेंडू टाकतोय. चांगलीशी गोलंदाजी टिचून अशी गोलंदाजी करतोय. फलंदाज जकडून मात्र तो ठेवतोय आणि धावा रोखण्याचं काम करतोय तो संदीप. डावखुरसा फलंदाज त्याला राऊंड विकेट मारा करताना. आणि आता हा चेंडू वाईडचा इशारा होतोय पंचांकडून. डाव्या यष्टावर गेलेला चेंडू विविधतेने चेंडू टाकतोय आणि हा वाईड होतोय. थोडा दिशाहीन असा चेंडू जातोय आणि पुन्हा त्यात तयार होतोय तो आपल्या गोलंदाजी मार्ककडे. लेग साईडला चेंडू जवळ एकच धाव मिळते. अतिशय सुंदर चेंडू चांगला स्विंग होतोय. ऑफ स्विंग होतोय आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातोय. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे ते संदीपचं. चांगलीशी गोलंदाजी करतोय. चांगला स्विंग चेंडू करतोय. धावा मात्र रोखण्याचं काम होतं ह्या षटकामध्ये. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू होता. एक मात्र धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. अशा तऱ्हेने हे षटक संपलेले आहे. 2 षटक संपले. 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 14.
धन्यवाद गोविंद पळसमकर. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो गोविंद पळसमकर. राईट वर मारा करतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडासा बदल होतोय. दोन पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत. गोविंद क्षेत्ररक्षण स्वतःसाठी लावून घेतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावतोय. अतिशय चांगला असा चेंडू टाकतोय. उजव्या शरीर बाहेर आलेला चेंडू निर्धाव जातो. आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय तो गोविंद. अतिशय उत्तुंग पटका सरळ गेलेला चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये झेल होतोय. याचा जो कॅप्टन आणि राजापूर किंग्स संघाचा कॅप्टन कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. प्रियश 11 संघाचा कॅप्टन आणि राजापूर किंग्स संघाचा कॅप्टन. अठरा होते 18. फ्रेश 11 संघाचा कॅप्टन संघमालक आणि राजापूर किंग्स 11 संघाचा कॅप्टन संघमालक कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि प्रदीप मासे यांचा सत्कार करतील माननीय पौर्णिमा मासे यांना मी विनंती करतो की प्रदीप मासे यांचा सत्कार करावा. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आज त्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाची ते या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू सचिन मासे कृपया व्यासपीठावरती या. आपला इथे सत्कार होतोय आणि सत्कार करतायत आपल्या पौर्णिमा मासिये माजी सरपंच एक सामाजिक काम करत असलेली समाजसेविका. धावसंख्या तिथे 18. प्रदीप मासेचा सत्कार करताना त्यांचे बंधू सत्कार स्वीकारताना सचिन मासे आणि सत्कार करतायत माननीय पौर्णिमाजी मासे माजी सरपंच
या पंचक्रोशीतील एक समाजसेविका सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असं नाव असलेल्या या आमच्या ताई पौर्णिमाजी मासे सचिन मासे यांचा सत्कार करताना धन्यवाद पौर्णिमाजी मासिये सचिन मासिये. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा षटक आणि संघासाठी चौथे चौथं षटक घेऊन येतो तो विजय अतिशय चांगला असा उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय आणि दुसरं षटक टाकतोय या डावातील विजय मादिये आणि फलंदाजी करतायत ते राहुल आणि स्वप्नील. सामन्याला जास्त वेळ लावू नका आपल्याला 35 मिनिटांमध्ये सामना संपवायचा हे लक्षात ठेवा संघनायकाने. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी गोलंदाजी धुरा वाहतोय तो महादेव संदीप विजय महादे. अतिशय उत्कृष्ट चेंडू उजव्या बाहेर चेंडू येतोय निर्धावचा चेंडू जातोय विजयचा आपल्या गोलंदाजी मार्ककडे आणि विश्वासाने जातोय तो आत्मविश्वासाने विजय महादे. दुसरा षटक टाकतोय पाहूया तो विश्वास सार्थ किती ठरवतो ह्या दुसऱ्या षटकामध्ये. डावखुराचा फलंदाज त्याच्या समोर पुन्हा एकदा सेम चेंडू टाकलाय त्याने सेम टप्पा सेम वेग ठेवतोय आणि फलंदाजाला मात्र त्याने जकडून ठेवलाय. बॅटवरती काही फलंदाज चेंडू येत नाही आणि धावा काही निघत नाही. निर्धावाचा चेंडू जातोय तो विजयचा आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो आणि पंचांना पार करून टाकतोय. सेम चेंडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगला टप्पा चांगली दिशा ठेवतोय तेवढाच वेग सुद्धा चांगला ठेवतोय आणि पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्कडे जाताना आपल्याला दिसतोय विजय मादी. अतिशय चांगली गोलंदाजी तिखट मारा करतोय फलंदाजाला जकडून ठेवणं यशस्वी झालंय. त्याने त्याची नस ओळखले की याला नक्कीच ऑफ साईडला खेळवलं आपण तर यशस्वी हो आणि तो दबाव मात्र त्याचा यशस्वी होतोय आणि फलंदाज मात्र इथे फसताना दिसतोय. पण आताच शॉट मात्र अतिशय उत्तुंग चांगला पूल करतोय पॉइंट क्षेत्रातून चेंडू जातोय सीमेरेषेच्या बाहेर. ती अतिशय उत्कृष्ट शॉट मारला. 3 चेंडू निर्धाव गेले होते. 3 चेंडू त्याने सेम टाकले होते. चौथाही चेंडू सेम टाकला होता पण फलंदाज मात्र यशस्वी होतोय आणि पॉइंट क्षेत्रातून चेंडू सीमेरेषेच्या बाहेर चांगला गॅप तयार करून 4 धावा वसूल करतोय. पुन्हा एकदा विजय आपल्या गोलंदाजी मार्क करून पंचांना पार करून चेंडू टाकतोय तो. अतिशय उत्तुंग पटका खाली बसून लेग साईडला मारायला अतिशय उंच गेलेला हा चेंडू सीमेरेषेच्या बाहेर षटकार. फलंदाज अगोदरचे 3 चेंडू मात्र त्याचे निर्धाव गेले होते परंतु या 2 चेंडूवरती एक चौकाने षटकार मारतोय आणि विजयावरती हल्ला करतोय. पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न होता. चेंडू पायावरती चेंडू आदळतोय. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने आणि एकच धाव मिळते आणि चांगली फटकेबाजी या बॅट्समनच्या बॅटमधून आपल्याला धावा निघताना एक चौकारी षटकार मारतोय. अशा तरी हे षटक संपले. धाव संख्या झाले ते 29. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी ती कळसवळी 11 संघाला जिंकण्यासाठी. धाव संख्या होती ते 29.
अजूनही 10 धावांची गरज. अभय गोलंदाजी करताना दिसतोय. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. मैदानामध्ये येतो राहुल आणि स्वप्नील. राहुल चांगली फटकेबाजी आतापर्यंत केली आहे. विजयच्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकामध्ये उत्तुंग असा षटकार मारला त्याने स्केअर लेगच्या दिशेने. उंच असा षटकार, डोळ्याचे पारनं फेडणारा हा षटकार होता राहुलच्या बॅटमधून. आणि आता गोलंदाजी करतोय तो अभय. 12 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला इथे बघायला मिळतोय या मैदानामध्ये. अतिशय सुंदर चेंडू, तेवढा हलकासा कट होतोय. लेग साईडला चेंडू येतोय लेग बाईच्या रूपामध्ये. सॉरी, डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय आणि एक धाव मिळते. प्रियांश 11 संघाचा कॅप्टन आहे. राजापूर किंग्स संघाचा कॅप्टन कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या. प्रियांश 11 आणि राजापूर किंग्स संघाचा कॅप्टन किंवा संघ मालक कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये या. अभय पुन्हा एकदा राईट ओव्हर मारा करताना आणि अतिशय चांगला चेंडू, हलकासा खेळकडे पूल करतो. हलकासा ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्रक्षण इथे होताना दिसते आपल्याला आतापर्यंत. खरोखर चांगलं क्रिकेट इथे बघायला मिळतं. चांगलं नियोजन मिळतंय बघायला इथे. ते फ्रेंड्स ग्रुप आयोजित राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024 आणि पहिल्यांदा जो ओनी पंचायत समिती विभागामध्ये अंतर्गत प्रीमियर लीग इथे ही आज खेळवली जाते. आणि ह्याला को पॉवर बाय श्री समर्थ एंटरप्राइजेस दादर सहकार्य करते. एक ऊन इथे मात्र तापतंय, तेवढंच क्रिकेटचा जोर मात्र तापत जातोय. अतिशय फटका चांगला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाहूया 2 क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा होत आहेत का पाहूया. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू फेकतोय आणि 2च धावा मिळत आहेत त्या या डावकुऱ्या फलंदाजाला राहुलला. चांगली फटकेबाजी करतोय, चांगलं आक्रमण करतोय गोलंदाजांवरती आणि आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जातो. आपल्या विजयाचा रथ हाकतोय तो राहुल. अतिशय चांगला चेंडू, उत्कृष्ट चेंडू आज अभयचा इथे दिसतोय. चेंडू अंगावरती आदळतोय राहुलचा आणि डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळते. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली बसून तो फटका स्केअर लेगच्या दिशेने मारत होता. उंच असा आणि सीमेरेषेच्या बाहेर चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न त्याचा तो फसतोय आणि निर्धाव चेंडू जातोय तो अभयचा. अभय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून तयार होतोय आणि सामना करतोय त्याचा अभय राहुल. अतिशय उत्कृष्ट यॉर्करचा मारा करतोय आणि बाद होतोय गोलंदाज. राहुलने 10 चेंडूमध्ये 18 धावा केल्यात आणि चांगलं असं योगदान दिलं आपल्या संघाला आणि विजयीच्या दिशेने त्यांनी कूच केली आपल्या संघासाठी. परंतु पॅव्हेलियनमध्ये तो बोक्या खिशाने बाद होतोय. पाहूया ह्या जोडीवरती आता सर्व जबाबदारी येते. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. प्रसाद साबळे कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तानाजी पडियार कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. अभय पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय, राईट ओव्हर मारा करतोय. जास्त वेळ लावू नका, आपल्याला 35 मिनिटांमध्ये सामना संपवायचा हे मात्र लक्षात ठेवा. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय रंगतदार असा सामना होतोय आणि खरी सुरुवात आता क्रिकेटला इथे होते. उत्कृष्ट चेंडू
अभयचा उजव्या यशाच्या बाहेर चेंडू जातोय. अशा तऱ्हेने षटक संपलंय. 6 चेंडू आणि 5 धावा. या स्पर्धेचा दुसरा सामना होतोय आणि अतिशय रंगतदार आता सामना मात्र नक्कीच होईल. कारण 6 चेंडू आणि 5 धावाची गरज आहे. दोन्ही संघांवरती दबाव मात्र येतोय. सरपंच 11 कळसवले आणि स्वामी राया उद्योग सुर्वे सुपर किंग्स या दोन संघांमध्ये हा सामना रंगताना आपल्याला मात्र इथे नक्की दिसतोय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आणि फलंदाजी करतायत ते दोन फलंदाज म्हणजे पवन आणि स्वप्नील. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो संदीप पळसमकर. त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. एक आत्मविश्वासाने गोलंदाजी नक्कीच करेल. एक बेटा सिद्धू एक मिनिट सिद्धू सुरुवात आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो संदीप पळसमकर. त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. शेवटचं षटक टाकतो. 6 चेंडू बाकेत आणि 5 धावा बाकेत. पहिला चेंडू या शेवटच्या षटकातील अतिशय सुंदर पटका आणि जेल होतोय. तुंग चांगला फटका मारला होता परंतु चांगला झेल तिथे होतोय. स्वप्नील बाद होतोय आणि पॅव्हलियन बरं होतोय. मोक्याच्या शरीर स्वप्नील बाद होतोय. दबाव मात्र संघावरती नक्कीच वाढणार आहे कारण 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे सरपंच कळसवली संघाला. आणि आता फलंदाजीसाठी तो प्रणित आमटे. मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे. 5 चेंडू आणि 5 धावा. अटीतटीचा सामना रोमहर्षक सामना मात्र इथे होतोय. बघूया शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार मात्र नक्की हा सामना. करतोय स्वप्नीलला तो पॅव्हलियन मध्ये परतवतोय आणि आता त्याचा सामना करण्यासाठी येतोय तो प्रणित आमटे. एक मोठीशी जबाबदारी आहे त्याच्यावरती. 5 चेंडू शिल्लक आणि 5 धावा आपल्या संघाला जिंकण्यासाठी. दोन्ही संघाला मात्र नामी संधी आणि सुवर्ण संधी आहे. समान संधी आहे. पण एकदा संदीप राईट मध्ये मारा फुलटॉस चेंडू येतोय आणि हा लेग साइडला मारला फटका. चौथुका फटका मारतोय आणि षटकार मारून आपल्या संघाला विजयी करतोय तो प्रणिल आमटे. हार्दिक अभिनंदन सरपंच 11 कळसवली संघाचा तसंच स्वामी राया उद्योग सुरेश धन्यवाद डीजे.